पुण्यात जैन बोर्डिंग प्रकरणी याचिकाकर्ते योगेश पांडे यांनी घेतली फडणवीसांची भेट. तुम्हाला न्याय मिळेल असा फडणवीसांनी शब्द दिला. योगेश पांडे यांची माहिती. शनिवार वाड्यात नमाज पठण करणं अत्यंत अयोग्य बाब. नीलम गोरे यांची प्रतिक्रिया. कोणी कुठे जाऊन अनागोंदी करत असेल तर त्याचा राग येणं स्वाभाविक. नेत्यांनी स्वतः भूमिका घेणं सरकारवर विश्वास दाखवण्यासारखं. गोरे यांचं वक्तव्य. मोदी म्हणतात गीता, बायबल, कुराणापेक्षा संविधान मोठं. प्रत्येक घरी संविधान प्रास्ताविक पाठवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. फडणवीस यांची प्रतिक्रिया. ठाकरे बंधू सत्तेसाठी एकत्र आलेत. राणा दाम्पत्यांची टीका. मनापासून एकत्र या, फक्त निवडणुकीसाठी एकत्र येऊ नका. रवी राणा यांची प्रतिक्रिया. 96 लाख खोटे मतदार आहेत तर याचे पुरावे द्या. मंत्री शंभूराज देसाई यांचा राज ठाकरे यांना सल्ला. राऊतांनी भांडूपच्या बोर्डातून लढून जिंकून दाखवावं. देसाईंचा राऊतांना आवाहन. मंत्रीपद न मिळाल्यानं रवी राणांनी व्यक्त केली खंत. मंत्री होणार म्हणून जॅकेट शिवून ठेवलं होतं, आता काय करणार. दिवाळी आणि दसऱ्याला शिवलेलं जॅकेट घालतो. रवी राणा यांची बिष्कील प्रतिक्रिया. माझे विरोधक भाजपच्या वॉशिंग मशीनमध्ये स्वच्छ होतील. माझ्या विरोधकांना भाजपमध्ये घेऊन भाजप माझ्या अंत्ययात्रेची तयारी करत आहे. शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांचा भाजपवर निशाणा. पहिल्यांदा मतदार यादी बघितल्या त्यांना घोळ कसा समजला. सर्व पक्ष विरोधकांच्या शिष्टमंडळावर जयकुमार गोरे यांची टीका. जर तुमच्याकडे पुरावे असतील तर ते कोर्टात सादर करा. राज ठाकरेंच्या आरोपांवर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया. मतदार यादीत घोळ झाल्याचा राज ठाकरेंचा आरोप. जिथे भाजप पदाधिकारी तिथे दलित शोषितांवर अन्याय वाढतो. पुण्यातील मॉडर्न कॉलेज प्रकरणावरून विजय वडेट्टीवार यांची टीका. प्राध्यापक महोदया स्वतःची चूक कशी नाही यासाठी आटापिटा करतायत. वडेट्टीवार यांचा आरोप. पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच. तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा. यासाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazhanews.com या वेबसाईटला भेट द्या. आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क साधा. आजच्या बातमीपत्रात इतकंच. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज.